सब्सक्राइब करें आवाज़ नेशनल न्यूज़ और बेल आइकन दबाना बिल्कुल भी ना भूलिए ताकि हमारी अपडेट सबसे पहले आपको मिले। चाइल्ड वेलफेयर कमेटी के कई सदस्यों ने अनोखे अंदाज से फेयरवेल पार्टी का आयोजन किया, जहां 2018 से 2021 तक जुड़े संस्थाओं का सम्मान किया गया, जिन्होंने कोरोना जैसे महामारी के काल में अपने जान की परवाह किए बिना बच्चों की सेवा के लिए सदैव तत्पर ऐसे लोगों का खास सम्मान पत्र देकर उनका हौसला बढ़ाया। मागील 3 वर्षामध्ये आपण बघितलं जी लोक बाल कल्याण समितीच्या कामकाजासोबत जुळलेली आहेत, जे स्टेक होल्डर चाइल्ड वेलफेअरच्या क्षेत्रामध्ये आपल्यासोबत होते, त्याच्यामध्ये काही स्टेक होल्डरचं काम खरं खूप अप्रतिम होतं। त्यांच्या कामामध्ये आपल्याला खूप युनिकनेस एक दिसला। म्हणजे काही लोक मुलांना संस्थेमध्ये दाखल करताना त्याची खूप चांगल्या प्रकारे केअर करत होती, ते आपण पाहिलं। तसंच जी मुलं संस्थेत नव्हती आणि ज्या काही संस्थांचं शेल्टर होम नाही आहे, तर ते इतर सेवा देतात। मग त्या लोकांनी त्या मुलांना घरी पाठवण्यासाठी केलेली मदत किंवा त्यांना केलेलं स्पॉन्सरशिप आणि त्यांना कंटिन्युअसली घेतलेला पाठपुरावा या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या आहेत। आणि मुलांचं पुनर्वसन प्रक्रिया जी एका सुरळीत बालन्याय अधिनियमाला अनुसरून होणं अपेक्षित होती, ती बालन्याय अधिनियमाप्रमाणे करण्यासाठी ज्यांचे मोलाचे योगदान होते त्यांना कधी ना कधी अप्रिशिएट करणंही गरजेचं आहे। म्हणून आपल्याला असं वाटतं की अप्रिशिएट केल्यानंतर जी त्यांची स्ट्रेंथ वाढेल, ती स्ट्रेंथ कंटिन्यू राहील आणि पुढे ते अजून उत्तम प्रकारे काम करू शकतील। म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण या सर्व उत्कृष्ट कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आलो। बाल कल्याण समिति है। हमने जो भी 2018 से 2021 तक हमारा टेन्योर में जितने भी काम किए, चाहे वो सुपरिटेंडेंट हो, सोशल वर्कर हो, और जिन्होंने आउट ऑफ द वे जाके इवन कोविड के लिए भी बहुत काम किया है। तो जाते जाते हमको ऐसे लगा कि शायद हम कोई चीज़ छूट रहे, हम चीज़ भूल रहे हैं, और उनको एक याद रखने के लिए दिल में, क्योंकि हमको अभी डे टू डे की उनकी आदत हो चुकी है, इसलिए हम चाहते हैं कि उनको एक फेयरवेल दे। और इस तरीके का फेयरवेल मतलब हमारे लिए भी वो फेयरवेल हो, उनके लिए भी हो, लेकिन एक इन अ वेरी डिफरेंट वे, जो बताया जाता है कि ऑनर करके, अप्रिशिएट करके। तो यही एक छोटासा हमने ये किया है। एक सरप्राईज होतं आणि ते आम्हाला इथे येऊनच माहीत झालं की ते सन्मान आम्हाला भेटणार आहे। नंतर आणि खूप चांगलं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे। मुळीफोडे सर, क्रिस्टिना मॅडम, नंदा मॅडम यांनी वेळोवेळी मुलांविषयी माहिती देऊन केसेस चांगल्या हँडल करायला सांगितल्यात। खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद। जयश्री वानखेडे आहे, मी मानस संघामध्ये अधीक्षिका या पदावर कार्यरत आहे। आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे, बालकल्याण समिती 2 मुंबई शहर यांनी जो सरप्राईज कार्यक्रम ठेवलेला आहे, तो खूप चांगला होता। आणि माझ्या या 10 वर्षाच्या अनुभवामध्ये अधीक्षिका म्हणून मी 10 वर्षापासून काम करते, पण पहिल्यांदाच हा जो कार्यक्रम एक ॲप्रिशिएशन म्हणून ठेवलेलं आहे, यासाठी मला खूप खूप त्यांचे धन्यवाद मानावेसे वाटते। आणि त्या CWCनी म्हणजे मला जसं लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी रात्री बेरात्री जेव्हा कधी पण आम्ही कॉल केला, त्यांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केलेलं, म्हणजे सहकार्य व्हिडिओ कॉलिंग थ्रू पण केलेलं, आणि काही वेळेला जर पॉसिबल होतं त्यांना तर तिथे येऊन मुलींसोबत बोलून, प्रत्यक्षात बोलून त्यातून आम्हालासुद्धा गाईड केलेलं, आणि मुलींना पण समजवण्याचा खूप खूप प्रयत्न केलेला आहे त्यांनी। माझं नाव मोना साहेबराव काटे आणि मी पालवी एज्युकेशन ट्रस्ट, रेल्वे चाइल्डलाईन, कुर्ला LTT येथे ॲज अ काउन्सिलर म्हणून काम पाहते। मी मागील 3 वर्षापासून CWC सोबत माझं काम चालू आहे। मुलांच्या अधिकारांसाठी, मुलांच्या पुनर्वसनसाठी आमचं काम चालतं। आणि 3 वर्षाचा अनुभव माझा म्हणजे खरं तर आम्ही खूप म्हणजे LTT लोकमान्य टिळक टर्मिनस इथे बऱ्याच प्रमाणामध्ये मुलं जे आहेत ते इतर राज्यामधून येतात, जी मुलं काम करण्याच्या उद्देशाने येतात, काही मुलं विनापालक येतात, काही पळून येतात। तर अशा मुलांना मदतीसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी बालकल्याण समितीने खूप मदत केली आम्हाला। आणि मी खरं तर त्यांना खूप 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 आभार त्यांचे, म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन पण त्यांनी छान प्रकारे केलं। आणि इथून पुढे पण मी त्यांना खूप शुभेच्छा देईन की असंच चांगलं काम होत राहो त्यांच्याकडून पण।